Today's play activity is common objects, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to use imagination, to be creative and express feelings, and to use body and gestures for expression. Common material required will be common objects like stick, pot, box, cloth, hat, etc. How we have to do this activity? Sit the children in circle, put an ordinary object in the center. Each child get a turn at using the object to become someone or do something. For example, if the stick is placed in the middle, children can imitate an old man or pretend to hit a fruit on a tree, etc. Go round the circle and let everyone have a turn. After they have used one object, you could change the object. Encourage children to use the game silently. One variation is possible here. Once the children have learned the game, tell them not to repeat any action which has been done by any other child. You can change the object when they run out of ideas. Second variation, let every child say something about the person he or she has become and also do appropriate actions. कॉमन ऑब्जेक्ट ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होतो. ह्यामध्ये आपल्याला साध्या काही कॉमन गोष्टी असतील त्याच्यापासून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण गोष्टी करू शकतो किंवा बनवू शकतो किंवा त्याचा उपयोग कसा होऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीने हे मुलांना शिकवायचं आहे आणि मुलांना विचारायचं आहे. ह्यामध्ये सगळे मुलं सर्कलमध्ये बसतील आणि आपण त्यांच्या सेंटरमध्ये एखादी कुठलीही कॉमन वस्तू ठेवूया, जशी काडी. एखादी मोठी काडी असेल तर ती ठेवू शकतो. मग ह्याचा आपण कुठला उपयोग करू शकतो हे मुलांना विचारायचं आहे. ह्याचा उपयोग कुठे बघितला आहे का, काय होऊ शकतं, काय करू शकतो, असे वेगवेगळे प्रश्न विचारायचे. मग त्याच्यातून एखादा मुलगा असं म्हणेल की हां ही म्हणजे तो मधात येईल आणि त्या काडी तो वापरून दाखवेल आणि असं तो म्हणेल की जसं उदाहरणार्थ माझे आजोबा ही काडी अशी पकडून चालतात घरी, म्हणजे तो एक काडीचा उपयोग झाला. त्यानंतर दुसरा मुलगा एखादा असं म्हणू शकतो की मी झाडाचे फळं वगैरे तोडायसाठी ही काडी फेकून मारतो किंवा या काडीचा मला उपयोग होतो, असं काय सांगू शकतो. किंवा आणखी काडीचा कुठला उपयोग होऊ शकतो ते मुलांना वेगवेगळे मग इथे आयडियाज आपल्याला मुलांना विचारायचे आहे. त्यानंतर एखादं परत दुसरं ऑब्जेक्ट, एखादं भांडं असेल, एखादं भांडं ठेवू शकतो किंवा एखादं पांढरं कापड असेल, मग त्या कापडाचा काय उपयोग होऊ शकतो. तर मग एखादा मुलगा सांगू शकतो की इथे मी आजोबांचं धोतर घालतोय किंवा परत त्याचं आपण एखादी साडी पण बनवू शकतो, आई साडी घालू शकते किंवा एखादं स्टोल असेल तर आपण ओढणी म्हणून यूज करू शकतो किंवा ह्याचा आपण पांढऱ्या कापडाचा दुपट्टासुद्धा डोक्याला बांधू शकतो किंवा कोणी साडी घालेल, कोणी त्याचं लुगडं बनवेल, अशा वेगवेगळ्या आयडियाज. किंवा कोणी त्याचं पिलो बनवेल किंवा कुशन बनवेल किंवा एखादं चादर म्हणून यूज करेल. अशा वेगवेगळ्या आयडियाज मुलं सांगू शकतात आणि आपल्याला हे मुलांनाच विचारायचं आहे. आणि ज्यावेळेस मुलांना नाही येईल त्यावेळेस आपण छोटे क्लूज द्यायचे आहेत की आई काय उपयोग करू शकते किंवा आजोबा काही घालतात का, असे आजोबांचे कपडे असतात का किंवा आईचे कुठे कपडे असतात का, असे बघितले का तुम्ही. असे ओपन हँडेड क्वेश्चन्स आपण मुलांना विचारू शकतो. परत ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की ज्यावेळेस मुलांना हे सगळं आलं त्यावेळेस मुलांनी केलेल्या ॲक्शन आहे त्या इतर मुलांनी रिपीट करायला नको, म्हणजे प्रत्येकाने नवी आयडिया द्यायला हवी, असं एक करू शकतो. आणि ज्यावेळेस मुलांना काही सुचत नाही आहे त्यावेळेस आपण तिथला तो ऑब्जेक्ट चेंज करू शकतो आणि मुलांसमोर दुसरी वस्तू ठेवू शकतो. परत ह्याच्यामध्ये मग ते पांढरं धोतर घालून मुलगा कोण बनलेला आहे त्याच्याविषयी मुलांनी बोलायचं आहे की हे आजोबा आहे, यांचं नाव हे आहे, मी आज आजोबा बनलो आहे, मग माझं नाव हे आणि मी असं करतो, मी तसं करतो, मी काय करतो आणि मी कसा चालतो. तर ही मुलांनी इथे मिमिक्री केल्यासारखं ॲक्शन्स वेगळ्या करायच्या आहे. आणि ग्रुपमध्ये पण ही ॲक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग होते. परत मुलं जर घरी असतील आणि 2 बहीण भावंडं असतील तर तेही हे खेळू शकतात किंवा नुसतंच आई आणि वडील असेल तर तेही 1 by 1
अल्टरनेटली मुलांसोबत खेळू शकतात. म्हणजे जसं जर ठरवलं की आज आई प्ले ॲक्टिव्हिटी घेणार, उद्या बाबा घेणार, असं जर आपण एक रूटीन डेव्हलप केलं संध्याकाळी आपलं सगळं आटपल्यानंतर, आणि ह्या सगळ्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज ज्या अपलोड केलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर लक्षात येईल की या 5-10 मिनटाच्या वर नाही आहे. आपण सहज फार तर फार आपले 15 मिनटं किंवा वेळ लागत असेल कुठल्या याच्यामध्ये ड्रॉईंग असं असेल तर अर्धा तास, 20-25 मिनटं किंवा अर्धा तासाच्या वर आपल्याला कुठे वेळ लागत नाही आहे. आणि परत दिवसभराचं सगळं त्यावेळेस या ॲक्टिव्हिटीच्या वेळेस आपण मुलांशी बोलू शकतो. जर आईवडिलांकडे वेळ कमी आहे, आपण दोघंही जर जॉब करणाऱ्या आहोत, त्यावेळेस आपण त्या अर्धा तासामध्ये ही प्ले ॲक्टिव्हिटी घेता परत त्याच्या मनातल्या गोष्टी, तुझ्या शाळेत आज काय झालं, आज माझ्या ऑफिसमध्ये असं झालं तसं झालं, हे जे एक शेअरिंग असतं, शेअरिंग ऑफ थॉट्स ऑर फिलिंग्स, ते पण आपण करू शकतो. मग तुला आज काय आवडलं, काय नाही आवडलं, ह्याही सगळ्या गोष्टी आपण मुलांशी ह्या सगळ्या प्ले ॲक्टिव्हिटीजच्या वेळेस आपण शेअर करू शकतो, सांगू शकतो.